लहान मुलं म्हणजे एक कोरी करकरीत पाटी असते आणि त्या पाटीवर आपण जसं गिरवलं तर तसं त्यांचं व्यक्तिमत्व घडत जातं, तसेच त्यांचे आयुष्य बनत जाते. पण या पाटीवर गिरविण्याची मुख्य भूमिका कोणाची, तर ती त्यांच्या पालकांची म्हणजेच आई वडिलांची. मात्र यात पालकांची भूमिका चुकली तर सारे चित्र बिघडू शकते. मुलं लहान असोत की मोठे, ते कुटुंबाचे समाजाचे भविष्य आहेत. म्हणून पालक आणि मुलांमधील भूमिका काटेकोरपणे बजावली तर आपलं आणि समाजाचं नाव लौकिक होईलच, पण मुलांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल बनेल असा सामाजिक बोध गुरुवर्य तथा व्याख्याते इंद्रजित देशमुख सर यांनी दिला आहे. 10वीच्या परीक्षा झाल्यानंतर 100च्या वर आत्महत्या. कारण आईबापाचं एवढं प्रेशर असतं की पोरग घरात आल्यानंतर काय होईल. प्रगती पुस्तकात एका घरात मोठी गंमत चालली होती. बाप बाहेर उभा होता आणि मुलांची हात प्रगती पुस्तक, त्या दिवशी निकालाचाच दिवस होता आणि प्रगती पुस्तक वाचायचं चाललं होतं. गणित 17, इंग्लिश 27. बापाचं डोकं भणाणलं. त्याला वाटलं की कार्ट्याला एवढे कमी मार्क कसे काय पडले. बाप घरात आला, पोराला चांगला अर्धा तास मारला. एवढी कमी मार्क कशी, एवढी कमी. खरं तर मुलाचा पहिला नंबर आला होता. मारायचं थांबल्यानंतर ते म्हटलं एवढे कमी कसे काय मार्क पडले. मुलाने सांगितलं की बाबा तुमचं मारायचं थांबलं असलं तर सांगतो. म्हणजे सांग. बाबा जे मार्कशीट वाचत होतं ना, तुम्ही 7वीत असतानाचं मार्कशीट आम्हाला रद्दीत सापडलं, ते वाचत होतं. माझं मार्कशीट आहे. आपली कुवत नाही, आपली लायकी नाही, आणि आपली लायकी आपल्या पोराच्या मध्ये बघण्याची जर आपली पात्रता नसताना पालकांचं हे घडत राहत. मागच्या पालक संस्कार शिबिरामध्ये मी उदाहरण सांगितलं होतं की त्या राजगुरुनगरमध्ये मी ज्या वेळेला गेलो, 10वीच्या पारितोषिक वितरण समारंभ होता. मुलीला 89.7 मार्क पडली होती. 89.9चा बोर्डातला शेवटचा क्रमांक होता. ती मुलगी त्या तालुक्यामध्ये पहिली आली होती. शाळेनं तिच्यासाठी मोठा सत्कार समारंभ, प्रमुख पाहुणा इंद्रजित देशमुख तिथं उपस्थित आहे. आणि मुलगीच जाग्यावर नाही, जिचा सत्कार करायचा तीच तिचं उपस्थित नाही. एका शिक्षकाला पाठवून देण्यात आलं घरी की तिला बोलवून तरी आणा. बोलवून आल्यानंतर ती आली नाही. आल्यानंतर सांगितलेली, उपशिक्षकांनी सांगितलेली माहिती मोठी दाहक होती. उपशिक्षकांनी सांगितले की मुलगी यायला तयार. त्यांनी म्हटलं का नाही यायला तयार. मुलीला बोर्डात येण्यासाठी 0.2% कमी पडले म्हणून आईनं निकाला दिवशी त्या मुलीचा चेहरा बोचकारला होता. कार्टे अजून जरा तासभर राबली असतीस तर 2 मार्क्स जादा पडले असतेस. ही आई असू शकते का. 2 बहिणी, दोन्ही बहिणींची मुलं एकाच वर्गात. एकाचं नाव तेजस, दुसऱ्याचं नाव विनय. कहाणी मुंबईचे. एकाला मार्क्स जेमतेम पडतायत, एक मात्र विलक्षण पहिला. 10वीच्या परीक्षेमध्ये मोठ्या बहिणीच्या मुलीला दोघही 92% मार्क्स पडतायत आणि त्या धाकट्या बहिणीच्या मुलाला मात्र 60 ते 62% मार्क पडतात. दोघांचाही निकाल ऐकल्यानंतर धाकट्या बहिणीची जेलसी, तिनं घरात निकाल बघितल्या बाळाचं पाठीमागं डोकं घेतलं, भिंतीवर आपटलं, भळभळा रक्त व्हायला लागलं. बापानं विनयला आपल्या कुशीत घेतलं, खोलीचा दरवाजा बंद केला. तिचं आई पण मातृत्व जागं झालं. आता तिच्या लक्षात आलं की बाळाची खोक पडली. तिच्या मनात इतकंच होतं की माझ्या बहिणीच्या मुलाला इतके पडतात. पहिलीपासून त्या दोघींनी, या दोघांची लावलेली कॉम्पिटिशन. थोड्या वेळानंतर 2 तासानंतर तो 92% मार्क पडलेला मुलगा आणि त्याची आई घरात येणार होती. बापानं आपल्या मुलाला पट्टी केली, सिनेमाचं तिकीट खरेदी केलं आणि 2 जण चित्रपटाला गेले. जाताना मात्र त्याने एक क्रिकेटची बॅट, काही पुस्तकं त्या मावस भावासाठी घरात ठेवून दिली. मोठी बहीण घरात आली. तिला अपेक्षा होती, कारण तिच्या मुलाला 92% मार्क्स पडली होती. आता धाकट्या बहिणीचा चेहरा तिला बघायचा होता आणि धाकट्या भाच्याचा चेहरा तिला बघायचा होता की कशी जिरली. पण घरात आल्यानंतर मुलगा घरात नाही, बाप घरात नाही. प्रश्न आल्यानंतर विचारला की कुठे आहे तुझा मुलगा. उत्तर देण्यात आलं की 2 जण सिनेमाला गेलेत. मोठी म्हटली का सिनेमाला गेले. मी येणार आहे. फोनवर आगाऊ सांगितलं असताना सुद्धा माझ्या मुलाचं अभिनंदन करण्यासाठी न थांबता सिनेमाला कसं काय गेले. तिने उत्तर दिलं की तुझ्या मुलाचं अभिनंदन करण्यासाठी त्याच्यासाठी बॅट आणली, काही पुस्तकं आणली, त्यांनी बरोबर एक पत्र दिलंय. आणि त्या पत्रामध्ये लिहून ठेवलं होतं की बेटा
तुझा पहिला नंबर आला. त्या चुलत्याने त्या काकाने लिहून ठेवलं होतं की बाळा तुझा पहिला नंबर आला, 92% मार्क्स पडले, तुझं अभिनंदन, त्याच्याबरोबर तुझ्या आई वडिलांचं अभिनंदन. पण तुझ्या आईनं आणि माझ्या बायकोनं लहानपणापासून एक खोटी रेस घरामध्ये लावली आणि त्याचा परिणाम आज त्याचं खोक फुटण्यामध्ये, आईनंच आपल्या मुलाची खोक फुटण्यामध्ये झालं. बरं झालं तुला 92% मार्क्स पडले, तू सायन्स शाखेला जाणार आहेस मला माहिती आहे. माझ्या मुलाला मी आता आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेतोय. इथून पुढे एक घाणेरडी रेस घरातली संपून जाईल. ह्या दोघींच्या मनामध्ये जो द्वेष आहे तो आयुष्यात राहू दे न राहू दे, पण बाळानो तुम्ही दोघं मात्र एकमेकाच्यावर प्रेम करा. ह्या दोघींना समजलं नाही की द्वेष कसा करायचा, मत्सर कशात कसावा, कॉम्पिटिशन कशात असावी. बहिणी बहिणीला समजलं नाही, पण बाळानो तुम्ही दोघं भाऊ आहात, एकमेकावर विलक्षण प्रेम करा. तू सायन्सला तुझ्या शाखेमध्ये तुझं कर्तृत्व सिद्ध कर, माझं बाळ मात्र आर्ट शाखेमध्ये त्याचं कर्तृत्व सिद्ध करेल. आणि भविष्यातल्या तुझ्या सगळ्या सुखासाठी, सगळ्या यशासाठी काका या नात्यानं माझ्या सगळ्या शुभेच्छा तुझ्यासाठी राहतील. दोघींच्याही लक्षात आलं, अश्रू ढाळले गेले, पण 10 वर्षाची कॉम्पिटिशन, वाहून गेलेलं आयुष्य परत नाही आणता आलं. मग मात्र लक्षात आलं. मग धाकटीने विचारलं की मोठ्या भावाला, अरे तू काय आणलंस का तुझ्या भावासाठी प्रेझेंट? तू म्हटलं वा, मी माझ्या भावासाठी प्रेझेंट आणलेलं आहे आणि एक छोटंसं पुस्तक आपल्या भावासाठी आणलं होतं. मग त्या दोघींनी सांगितले की भले आम्ही असं खोटं वागलो, पण तुम्ही तरी तुमच्या आयुष्यामध्ये भविष्यात या पद्धतीनं वागू नका. घर घर की कहाणी आहे प्रगती पुस्तकावर आम्ही किती जोर द्यायचा. 10वीला किंवा 12वीला आपलं पोरग गेलं तर घरामध्ये एक स्मशान शांतता असते. ह्याच्या घरात कुणी जायचं नाही आणि ह्याच्या घरात कुणी यायचं नाही. गेलं तर अगोदर आईच डोळे वटरते, ही कशाला आले. ज्या वेळेला 10वीचा निकाल लागला त्यावेळेला पहिला विद्यार्थी, जे पहिल्या 50 मध्ये येणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या आईबापांचे ज्या वेळेला ब्लड प्रेशर चेक केले त्यावेळेला सगळ्यात जास्त ब्लड प्रेशर त्यांचं होतं. जणू 10वी म्हणजे अंतिम, जणू 12वी म्हणजे अंतिम. कधीतरी मोठ्या माणसांच्या आयांना विचारलं, साने गुरुजींच्या आईला विचारलं की साने गुरुजींच्या आईने साने गुरुजींना असा कोणता सल्ला दिला होता का? साने गुरुजींच्या आईने असं कधी सांगितलं होतं का साने गुरुजींना की बाळा IT इंजिनियर हो, 70-75चा पगार, बायको 70-75 हजाराची, पुण्यात मोठा फ्लॅट घे, गाडी बंगला आणि 35व्या वर्षी डिवोर्स करून पुन्हा 2-3 लग्न कर. कारण पैसा अफाट आला की ती संस्कृती आम्हाला घेणं आलं. घरात कुटुंब व्यवस्था, एकमेकावर विलक्षण प्रेम करणं, ही तुमच्या माझ्या घरातली हजारो वर्षाची संस्कृती आम्ही संपून टाकली का? साने गुरुजींच्या आईने आपल्या मुलाला प्रेमाची आणि भविष्याविषयीची दीक्षा देताना फक्त 4च वाक्य सांगितली, अरे बाळा श्याम, तुला व्हायचं ना भविष्यामध्ये कोणी हो, मला हरकत नाही, कोणीही हो तू जगामध्ये, फक्त एकच काम कर बाळा की जगातला तू जिथं जे जे होशील तिथला तू सगळ्यांचा लाडका आणि आवडता हो. दॅट्स ऑल. खलास.